आणि आता एक महत्त्वाची बातमी येते पुण्यामध्ये गणेश मंडळ बैठकीमध्ये वाद झाल्याचं समोर येतंय। 24 तास लाऊडस्पीकर आणि ढोल ताशा बंद करा अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली होती। पर्यावरण प्रेमीच्या या मागणीला मंडळाच्या प्रतिनिधींनी कडाडून विरोध केलेला आहे आणि त्याच्यामुळेच या बैठकीमध्ये वाद झाल्याचं समोर येतंय। पुण्यामध्ये गणेश या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडनं। अक्षय, पर्यावरण प्रेमीच्या मागणीला विरोध झालेला या बैठकीमध्ये नेमक्या कशा पद्धतीने वाद झाला? पुणे महापालिकेत गणेश मंडळांचे प्रतिनिधी आणि प्रशासनात बैठक सुरू आहे। मात्र याच बैठकीला सगळ्यात पहिला प्रश्न जो होता तो पर्यावरणप्रेमी स्थानिक नागरिकांनी 24 तास लाऊडस्पीकर आणि बंद करावी मागणी केली होती। मात्र या मागणीला गणेश मंडळाच्या प्रतिनिधींनी कडाडून विरोध केलेला आहे आणि हा सगळा जो वाद आहे तो पहिल्याच प्रश्नाला झाला। त्यामुळे इतर प्रश्न जे आहेत ते आता पुढच्या टप्प्यात घेतले जातील। मात्र पहिल्या प्रश्नाला जेव्हा स्थानिक करून या 24 तास डीजे आणि लाऊडस्पीकर बंद करा, ढोल ताशा बंद करा अशी मागणी करणाऱ्या एका स्थानिक नागरिक जो स्वतःला पर्यावरण प्रेमी समजत होता त्याला गणेश मंडळाच्या प्रतिनिधींकडून जोरदार आणि कडाडून विरोध केला आहे। हा सध्या प्रतिनिधीला सुरक्षा रक्षकांनी सध्या त्या बैठकीतून सुद्धा बाहेर काढले। अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यामध्ये गणेश मंडळाच्या बैठकींमध्ये वाद झाल्याचं समोर येत आहे।